नमस्कार, रामकृष्ण हरी, राधे राधे. आज या ठिकाणी एका विशेष अशा मंदिरामध्ये आपण आलेलो आहे. याला आदि जगन्नाथ मंदिर असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या मंदिराचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य रामायणाशी संदर्भित असल्यामुळे या ठिकाणी या मंदिराचा व्हिडिओ करत आहे. तर अवश्य या ठिकाणी पहा आणि याचं वैशिष्ट्य महात्म्य आहे का, जेणेकरून तुम्हाला या मंदिराबद्दल या ठिकाणी एक आदर भावना याच्यामध्ये येईल आणि तुम्हाला आनंद वाटेल. नक्की पहा. अतिशय सुंदर स्थापत्य शैलीमध्ये बांधण्यात आलेलं हे मंदिर आहे. खूप विशालकाय आणि मोठ्या प्रमाणामध्ये असणारे मंदिर आहे. तर या ठिकाणी जास्त लोकांना माहीत नसल्यामुळे या ठिकाणी हे मंदिर इथे जास्त गर्दी नसते. दर्शनासाठी लागलेलो आहोत, मात्र या ठिकाणी गर्दी असल्यामुळे वेळ लागेल. समोर या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये मंदिर आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे. तर आता ज्या मंदिरामध्ये आपण दर्शन घ्यायला आलो होतो, हे गावाचं नाव आहे थिरुपुल्लानी आणि मंदिराचं नाव आहे आदि जगन्नाथ. तर या मंदिराचं वैशिष्ट्य सांगितलं जाते, ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र युद्धासाठी पलीकडे जात होते, तर युद्धाला जाण्यासाठी समुद्राला रस्ता दे म्हणून विनंती जी केली होती ती या मंदिरामध्ये केली होती. त्या जगन्नाथाला विनंती केली होती, रस्ता देण्यासाठी विनंती केली. ती एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते, आतमध्ये जे पिंपळाचं झाड आहे, या पिंपळाच्या झाडाखाली पुल्ल नावाचे ऋषी राहत होते. त्या पुल्ल नावाच्या ऋषीला जाताना प्रभू रामचंद्र इथे भेटले आणि त्यांच्याकडनं एक शिवधनुष्य घेतलं त्यांनी. जे धनुष्य घेतलं त्या धनुष्यानंच रावणाला मारता येणार होतं. ते धनुष्य पुल्ल नावाच्या ऋषीने इथं दिलं होतं, म्हणून थिरुपुल्लानी त्यांच्या नावामध्येच गावाचं नाव दडलेलं आहे. आणि तिसरी कथा सांगितली जाते, तिथंच अडकवलेले पांडे जे बघितले, तर त्याचा अशी आख्यायिका सांगितली जाते की दशरथ राजानं आपल्याला मुलं व्हावी म्हणून ह्या जगन्नाथाला विनंती केली होती आणि त्याच्यामुळं राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही दशरथ राजाला 4 मुलं झाली होती. त्याच्यामुळं आजही मुलाची संततीची अपेक्षा म्हणून या ठिकाणी देवाला पाळणे बांधले जातात. ही एक आख्यायिका सांगितली जाते. अशा 3 आख्यायिका सांगितल्या जातात या जगन्नाथाच्या. इथं कृष्णाचं मंदिर आहे, सोबत सर्व त्याच्या ज्या देवी आहेत, भूदेवी, श्रीदेवी, यांच्यासाठी सेपरेट मंदिर बाकीचे आहेत. असे जगन्नाथाचं मंदिर आहे. हे ती जगन्नाथपुरी आणि हे जगन्नाथाचं मंदिर आहे. समजलं? चालतं. तर अशा प्रकारे या मंदिराचं आपण दर्शन आणि त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी आता इथून पुढचा प्रवास श्री रामेश्वरम या मार्गाने आपण करणार आहोत. हे मंदिर रामेश्वर पासून अगदी 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती असल्याचं, तरी अवश्य जे कोणी रामेश्वर तीर्थयात्रा करत असतील त्यांनी या मंदिरामध्ये येऊन या ठिकाणी दर्शन घेण्याची नक्की या ठिकाणी लाभ घ्यावा अशी विनंती करतो. राधे राधे.